नवे नवे ते सारे येवो नवे नवे ते सारे येवो जुने अमंगळ दूर जाओ जुने अमंगळ दूर जाओ करोनाचा नायनाट होऊन हिंदुस्तान सुरक्षित राहो जी 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 हिंदुस्तान सुरक्षित राहो जी 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 हिंदुस्तान सुरक्षित राहो जी 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 नव्या वर्षाची करू तयारी बांधून कंकण हाती नव्या वर्षाची करू तयारी बांधून कंकण हाती मास्क आणि सोशल डिस्टन्स पाळणार मास्क आणि सोशल डिस्टन्स पाळणार मिळेल तिथे हात धुवून घेणार मिळेल तिथे हात धुवून घेणार मंडळी या करोनाने सगळं जगच बदललेलं आहे आपण हात धुवून घेणं म्हणजे मराठीमध्ये वेगळ्या अर्थाने म्हणतो पण आता खरंच आपल्याला गरज निर्माण झाली आहे की मिळेल तिथे हात धुवून घेतला पाहिजे तेव्हा मिळेल तिथे हात धुवून घेणार माझं कुटुंब जबाबदारी घेणार माझं कुटुंब जबाबदारी घेणार लस आली की टोचून ती घेणार लस आली की टोचून ती घेणार ती टोचून ती घेणार लस आली की टोचून ती घेणार आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण या करोनाच्या काळामध्ये सगळी देवळं बंद केली देवावरचा विश्वास आपला जवळजवळ उडत चालला पण मला समजत नाही या कोरोनावरती औषधच नाही म्हणाले औषधच नाही मग सगळी पृथ्वी मरणार की काय अशी भीती प्रत्येकाच्या पोटात गोळा आला मग ही 93% माणसं वाचली कशी काय ते देवळातले बंद केलेले देवदूत म्हणून बाहेर आले त्यातले काही डॉक्टर्स झाले काही नर्सेस झाल्या काही वॉर्ड बॉय झाले काही सफाई कामगार झाले काही महापालिकेचे प्रशासन झालं मी तर म्हणेन की चला हा येऊ द्या हा कार्यक्रम सुद्धा या देवदूतांपैकीच एक आहे कारण दिवसभर त्या बातम्या ऐकून आज इतके नंबर झाले परवा 2000 झाले तेरवा 3000 झाले अरे बापरे आपला पण नंबर लागेल की काय अशा याच्यामध्ये अशा प्रसंगी डॉक्टर निलेश साबळे आणि त्यांच्या टीमने तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न केला तुम्हाला जीवनात उमेद देण्याचा प्रयत्न केला तेव्हा या सगळ्या पोलीस खात्याला या सगळ्या डॉक्टर्स नर्सेस वॉर्ड बॉय महापालिकेचे कर्मचारी शासनाचे कर्मचारी महाराष्ट्र शासन भारत शासन या सगळ्यांना सलाम करून एकच सांगतो हिंदुस्तान सुरक्षित होणार जी 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 हिंदुस्तान सुरक्षित होणार जी 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 महाराष्ट्र सुरक्षित होणार जी 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 महाराष्ट्र सुरक्षित होणार जी 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 नमस्कार सुस्वागतम कसे आहात सगळे मजेत ना आणि आपला नेहमीचा आपुलकीचा तोच प्रश्न मंडळी हसताय ना हसायलाच पाहिजे कारण प्रत्येकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम आपल्या तुकरटवाडीच्या या नव्या कोऱ्या फार्म हाऊस मधून ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या लेडीज जिंदाबाद मंडळी खूप छान वाटतं की परवाच्या आणि कालच्या भागामध्ये महाराष्ट्राचे हे लाडके एव्हरग्रीन सितारे या मंचावरती आलेले आहेत सगळ्या दिग्गज पाहुण्यांचं मनापासून स्वागत करतो आणि सुरुवात करूयात आपण आजच्या भागाला आता येणार आहे जयंत सावरकर यांच्याकडे खरं तर स्वप्नील सर मला मागाशी ब्रेकमध्ये विचारत होते की सर जसे आहेत तसेच दिसतात आणि तुम्ही दोघं एकत्र काम पण करताय आता एका वेब सिरीज साठी तर सरांना प्रश्न होता की हे जे टवटवीतपणाचं रहस्य आहे ते काय तुम्ही आमच्याकडे अनेक वेळा सांगितलंय त्यांना ते जाणून घ्यायचंय काय मला स्वतःलाच माहित नाहीये मी आहे असा आहे त्यामुळे लोक मला म्हणतात की मी टवटवीत दिसतो आरशात बघितल्यानंतर मला असं वाटतं कधी कधी की अजून आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या नाही आहेत हे खरंय हे अलीकडेच माझ्या लक्षात आलं मग मी कपाळावर असं वर खाली करून बघितलं थोड्याशा आठ्या दिसल्या तेव्हा मला बरं वाटलं म्हणजे मी तुम्हाला सांगतोय मला सगळ्यांना आवर्जून सांगायचं आहे की आम्ही आता वेब शो केला आणि त्याच्यात अण्णा होते तर मेकअप मनला मेकअप करून त्यांना चुरकुत्या द्याव्या लागल्या होत्या माय गॉड काय करता काय म्हणजे मला खरंच कळलं उत्सुकता लागली हे रहस्य काय आहे मी दुधीचा रस रोज घेतो बर 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 तो मी स्वतः काढतो बर बर पण त्या दुधीच्या रसात कोथिंबीर पुदिना तुळस आलं आणि आवळा आवळा पण हे रोज मी घालतो एक सबंध आवळा
वा त्याच्यानंतर 1.5 इंच दुधीचा तुकडा, तो चिरून मिक्सरमध्ये त्याचा रस काढतो. चवीला हे शेंदे लोण पाजे लोण ते मीठ घालतो, धने जिऱ्याची पावडर घालतो. हे एवढं सगळं करतो. आता हे एवढं सगळं घरातलं संपतंय केव्हा आणि ते आणून ठेवायला लागेल की नाही ही सगळी काळजी मलाच घ्यावी क्या बात लागते, आहे. कारण ते माझ्या तब्येतीसाठी मी करतो. वा 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 वा. ही एक गोष्ट झाली. दुसरी, काश्मीरी लसूण बाजारात मिळते, ती वाटाण्यासारखी असते. बर. ती लसूण रोज सकाळी उठून मी खातो. हो. बर बर. आणि त्याच्यानंतर रात्री पाण्यात भेंडी अर्धी भिजत घालतो आणि ते सकाळी भेंडीचं बुळबुळीत पाणी आणि भेंडी खातो. बर. ओके. वा हे एवढंच करतो. वा वा. याच्या पलीकडे काही नाही. आवळा. आवळा. आवळा आपल्याकडे रसायन म्हणून सांगितलेलं आहे आयुर्वेद शास्त्रामध्ये. आता सगळ्यांनी लिहून घेतलं. म्हणजे अनेक ब्युटी प्रोडक्टचा सेल आता बंद होणार. संपला जे असं विषय. खोटं विकत होतं ना, ते सगळे बंद झाले. म्हणजे आज अनेक लोक आता ह्यांनी सांगितले ते उद्यापासून चालू करतो, असं करून चालू करणार. गेली 45 वर्ष मी रोज 15 मिनिटं पोहणं, 15 मिनिटं टेबल टेनिस वा. आणि साधारण 3-3.5 किलोमीटर चालणं. बापरे. सगळ्यांना जो प्रश्न मी विचारतोय, तुमच्या मते सुख म्हणजे नक्की काय? हे या सगळ्याच गोष्टीत चूक आहे ना मला. मी नोकरीला लागलो तेव्हा रेल्वेच्या पासासाठी लाईन मध्ये उभा होतो आणि ऑफिसला मला जायला वेळेवर मिळणार या खात्रीनं पटकन मला जेव्हा पास मिळाला आणि मी ऑफिसला वेळेवर गेलो तेव्हा मला खूप सुख मिळालं, खूप आनंद झाला. वा. म्हणजे साध्या बसच्या लाईनीत सुद्धा पटकन आपला नंबर लागलाय किंवा बस रिकामी चालली आहे, तोही एक आनंद वेगळा असतो. वा वा वा. त्यामुळे तुम्ही सुख शोधलं तर प्रत्येक ठिकाणी आहे आणि दुःखच उगाळायचं म्हटलं तर कोरोनात सुद्धा दुःख आहे. पण आज खूप छान वाटतं की अशी माणसं आज आपल्याकडे आलेली आहेत आणि त्यांच्याकडून एवढ्या गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. पण वयाची 85 वर्षे आता पूर्ण ते करत आहेत आणि मला वाटतं एकदा आपण उभं राहून त्यांना टाळ्या वाजवल्या पाहिजे त्यांच्यासाठी. ते आमचं भाग्य आहे, तुम्ही आमच्याकडे आलात आणि आम्हाला हे आशीर्वाद नेहमी देतात. ते येऊन नेहमी देतात. पण मी हे सगळं केलं ते माझं कौतुक बितुक व्हावं म्हणून नव्हे, तर मी माझी गरज म्हणून हे सगळं करत राहिलो. आणि सातत्याने करत राहिल्यामुळं तुमच्यासारख्यांना कळलं, तुम्ही लोकांना सांगायला लागलात म्हणून त्याचं एक वेगळं श्रेय आणि क्रेडिट मला मिळत आहे. अदरवाईज सर्वसामान्यप्रमाणे सगळी माणसं असंच वागतात आणि असंच करतात, गरजेपोटी सगळी गोष्ट. क्या बात, क्या बात. वा वा. धन्यवाद सर, धन्यवाद. वा. मंडळी, आपला फोटो पेपरात येणं ही खूप मोठी गोष्ट असते अनेक लोकांसाठी. बऱ्याच लोकांची इच्छा असते की माझा फोटो पहिल्या पेजवर यावा, पण पहिल्याच पेजवर तुमचा फोटो वाढदिवसाच्या दिवशी श्रद्धांजलीच्या जागी आला तर बापरे, प्रॉब्लेम होऊ शकतो. असंच घडलंय एका घरात. बघूयात काय गंमत होणार आहे. हे धमाल प्रहसन आपल्यासाठी घेऊन येत आहेत स्नेहल सिदम, भालचंद्र कदम आणि खूप सारे लोक. बार बार दिल ये गाए ये रेशमी जुल्फे. काय चुकते? बार बार दिल ये आए, बार बार दिल ये गाए ये रेशमी जुल्फे. मर्द गाणंच चुकीचं असणार, आपण काय करणार? काय कौतुक चाललंय बर्थडेचं, जसं काय तुमचा पहिलाच बर्थडे. अरे म्हणजे काय, सुट्टीच्या दिवशी बर्थडे आहे ना, म्हणजे पब्लिक टॉयलेटला वेटिंग नसण्यासारखे. काय उदाहरण देताय? असू दे. हॅपी बर्थडे. आज तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. हे माहेरी जायचं नाही सांगून ठेवतो. अहो ते नाही हो, वेगळं सरप्राईज आहे. तुम्ही पेपर वाचा, मी तुमच्यासाठी चहा आणते. हा चहा पिता पिता पेपर वाचायचं म्हणजे आवरच माझे सरप्राईज. तुम्ही ती पॅन्ट अशी वरती शिवून का नाही घेत? नुसतं एवढं. अगं बाई, साप आहे, साप आहे. नाही. मग सस्पेंडर आहे ते. सापंती काय पण आहे, दुसरा साप. सस्पेंडर. तुम्ही बसा, चहा बसतो आणते. बसतो.
ए बघायला माझा फोटो आलाय फोटो. कसं वाटलं सरप्राईज? अरे कसलं सरप्राईज आहे. बघ हे काय लिहिलंय, माधव काळबांडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली. काय डोक्यावर पडले का तुम्ही? अरे बघ की. श्रद्धांजली मेल्यावर देतात आणि मोठ्या माणसांना देतात. तुम्हाला कोण देणार आहे? बघ हे बघ ना, हे बघ हे बघ काय लिहिलंय बघ. अगं भावपूर्ण अगं बाय, मुर्दा बसवला ते योगेश काकडेचा. थांबा, अहो त्याला 150 रुपये दिले होते तुमच्या बर्थडेची बातमी द्यायला. हे एक मिनिट थांबा, मी त्याला फोन सांगतो. फोन कर त्याला, फोन लाव. फोन द्या, फोन द्या, फोन द्या. थांब ठीक आहे, लाव फोन. चांगला खर्च होतो. हा हॅलो, हा योगेश भाऊजी, काय बातमी दिली तुम्ही? तुम्ही पहिलं घरला या, घरला या तुम्ही. हा. चांगला खर्चावते त्याला. येऊ दे तो चालेल, घरी. पाहिजे म्हणजे काय? 150 रुपये दिलेत मी. अरे 150 रुपये परत घेऊन माझी बातमी पुसली जाणार आहे का? अहो, काय नाही होत, तुम्ही टेन्शन नका घेऊ. तुम्ही आंघोळ करून घ्या. हा जातो आंघोळीला. अरे काय माणूस आहे, अरे मला बर्थडेच्या दिवशी अहो, मारलं. काय नाही होत, आंघोळीला जा तुम्ही. बर्थडेच्या दिवशी जा मारलं. हो, आंघोळीला कमाल जा. झाली. जात नाही का हा आता? जातो इथं बर्थडेच्या दिवशी. हा, असू दे. माणसाला डोक्याला ताप काय काय झालं? कोणाचं? अगं काय बोलते? कालच तर माझ्या बाल्कनीतून त्यांच्या डोक्यावरती वरण फेकलं होतं. हो ना, अगदी कालपर्यंत मला म्हणायची, वहिनी लई आसाम दिसताय तुम्ही. आसम नाही ग, तुला कासव म्हणत असते. एवढी तर मंद आहे तू. हा, तू लई शहाणी आहेस ना. बिचारी हे बघ, हे बघ, तुझा नवरा गेलाय का नाही म्हणून डोक्यावर परिणाम झालाय तुझ्या. पण हे बघ, टेन्शन नव्हतं, आम्ही आहोत. आम्ही आहोत. हो बघ, आम्ही आहोत बर का तुझ्या बरोबर कुसुम. पण आता मी वरण कोणाच्या डोक्यावर फेकणार? हे बघ कुसुम, आम्ही गप्पा बसतो पण तू मोकळी हो, तू रड. पण मी काय म्हणते, बॉडी कुठे? आंघोळीला गेली. बाई, शेवटची आंघोळ घालायला घेतली. तसं काय नाही झालंय. असं कसं काय नाही झालंय? अगं नवरा गेला तुझा, नवरा गेला. तुला खंबीर व्हावं लागणार आहे आता. मी खंबीरच आहे का? एक मिनिट, हे मात्र खरं आहे बघ. काय अख्खी सोसायटी एका बाजूला आणि ही बाई एका बाजूला असेल ना तरी भांडणात हीच जिंकते बघ. पण कुसुम, मी सांगते तुला आता असं वागून चालणार नाही. तुझा नवरा गेलाय. अगं बायानो, नवरा गेलाय पण परत यायला गेलाय का? आंघोळीला गेले ते बघा आले. अगं भूत नाही ग, हायच ते. अगं बर्थडे त्यांचाच, मेले नाहीयेत ते. बाया, बर्थडेला श्रद्धांजलीची बातमी कोण देतो? अगं तो काकडे ना, त्याने चुकून बातमी दिली. शी बाबा, मूडच गेला सगळा. हो ना, एवढे गळे काढले आम्ही. मी तर श्रद्धांजलीचं भाषण पण पाठ केलं होतं. कशाला वेस्ट करते, 4 लोक आहेत, बोलून टाक. अगं काय गुड आयडिया. अगं काय डोक्यावर काढलं का तुम्ही? अगं गाय काय कसल्या बाळ. नमस्कार. आज आमचे माधव काळबंडे म्हणजेच आमचे काळबंडे भाऊजी आमच्या सोबत नाहीये. अरे मी तुमच्या बरोबरच आहे. तुम्ही गप्पा बसा, मला बोलू द्या आज भाऊजी. आमचे काळ
बंडे भाऊजी म्हणजे या सोसायटीला नजर लागू नये म्हणून लावलेली काळी बाहुली. आमचे काळबंडे भाऊजी म्हणजे दुधाची दही करण्यासाठी वापरले जाणारे सूक्ष्म जीव आहेत ते. काय बोलते ही, हिला सांग ना काय बोलते. तेच सांगते मी. अगं बायांनो, काय नाही झालंय त्यांना, तुम्ही निघा बरं. अरे वहिनी 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 आलो मी. नमस्कार नमस्कार. या. कशी वाटली बातमी? अरे तुला का अक्कल बिक्कल आहे का? अरे हॅपी बर्थडे. कसला हॅपी बर्थडे. मारलं पेपरात छापून आणलंस मी मेलो म्हणून. काय सांगता बघा. अरे तुम्ही बाईना बाटोड. असा गोड झाला का? अरे गोड नाही, गोडचूक झाली. त्या बाया पण गळा काढतायत. हे बघ. अरे मग ही गोडचूक नाही तर गोडचूक आहे. हा? अरे तुम्ही मेल्यावर अशा बायका रडताना कधी पाहिलं असतं तुम्ही? हा? अरे मग हो, पण मी 150 रुपये तुम्हाला वाढदिवसाची बातमी द्यायला दिले होते ना. वहिनी सॉरी, माझी चूक. तुम्हाला 150 रुपये परत करतो बस. हा, 150 रुपये परत करताना मग झालं, काय प्रॉब्लेम नाही. काय अरे काय हो परत करतो म्हणजे काय? फोटो छापून आला त्याचं काय? अरे तुम्ही काय एवढं लगे फोटो छापून आला तुमच्या अख्ख्या खानदानीत कुणाचा फोटो छापून आला होता का असा मरणाचा? सांगा बरं. मग खरंय भाऊजी तुमचं. आणि यांचं कर्तृत्व बघता फ्रंट पेजवर कधी फोटो येईल असं काही मला वाटत नाही. हा, झालं मग. अरे तुमच्या उभ्या आयुष्यात असा मेल्यावर फोटो आला असता का तुमचा? एवढा माझ्या मुडा आला. 150 रुपये पण परत मिळाले. फुकट झालं सगळं. बरं झालं. चला चहा टाका बरं. हा चहा टाक. क्रीम बिस्किट पण घेऊन ये. काय बोल- अरे तू माझा फोटो छापलाच, मारलास मला. तुमचा फोटो छापला ना, मग तुम्ही चहा टाका. हे मात्र खरं आहे हा. चहा टाका कोणीतरी. हा, नो शुगरवाला टाका. हा. या रडून रडून घशाला पूर्ण कोरड पडली आहे आमच्या. आहे ना? जा पटकन जा, चहा टाका. हा चहा टाकतो चहा टाकतो. तुम्ही रडत बसा. काय तुम्ही 150 रुपये द्या ते तो ऑनलाईन ट्रान्सफर करतो तुम्हाला. अरे दाद्या, ते चुकून चुकून हा तुझ्या हातात थाळीपीठ खायला असणार. जसं आपला बाप गेला ना, थाळीपीठ खायला 2 दिवस ऍडमिट झाला होता तो. अरे दाद्या, तसं नाहीये बाबा, काही नाही झाले. काय नाही झालं? तसं पण तू जास्त मनाव नको घेऊ. तसं पण ते दाजी बरोबर नव्हतं. आपण दुसरा दाजी शोधू. अरे दादा, काय बोलतोय तू? अरे काय मला माहितीये तुला पण आवड नसणार आहे स्थळ. हा, तर यांच्या घराच्या बाजूला आहे ना, तर पाणीपुरीचा गाडा होता ना, म्हणून हो बोलले मी. मी काय म्हणतो, आता झाले गेला तर जाऊ दे. ते सगळं पेपर बिपर तयार आहे तुझ्याकडे इन्शुरन्सचं? ते कापडच असतात माझ्या. भारी. आणि ते जमिनीचं कागद तू नॉमिनी बिमिनी लागली ना सगळ्याला? अरे नाही ना, किती दिवस झाले यांना सांगते करून घ्या पण नाही. ढिम्म बसलाय नुसता माणूस. आता काय फायदा? जाणारा माणूस गेला, आता काय फायदा? अरे बाबा, कोण गेलंय, कुठं गेलंय? इथंच आहेत ते. कुठं आहे? हा काय इथं आहे मी. मग दाजी तुम्ही गेला नाही? आणि ती पेपरची बात तुम्ही? खोटी आहे ती. दाजी तर मी माराय पाय होते यार, मग काय पाहिजे? काय दादी तू असं काय करतोस मला? काय फायदे? गावात टुर्नामेंट चालू होती क्रिकेटची, मी एवढं सोडून आलो सगळं. आणि इकडे येऊन कळलं की यांची विकेटच गेली नाही आहे ना. चला बाई, आम्ही जातो आता इथनं. लई बोर होते बघा, काही मज्जाच नाही, काही इंटरेस्टच नाही उरलंय. हो ना? पवारबाई आणि तिच्या नवऱ्याचं भांडण अजून जास्त एंटरटेनमेंट आहे. सोमड्या गेल्याची चुंदऱ्या. दिदे जातो मी. जा. चौकात. हॅलो. नाही मिळालं ते काय ढिकून येते. 3 वेळा चपल्याने मारलं तरी मारायचं नाही. हा येतोय मी. देखून हे तुझ्यामुळे झाले सगळं, तुझ्यामुळं. मी त्याच्यासाठी सॉरी मागतो. मी माझी चूक आहे ना सुधारतो माझी चूक. कशी? हे बघ काय करतो, आजच्या पेपरमध्ये यांना भावपूर्ण श्रद्धांजली दिली ना, उद्याच्या पेपरमध्ये आज जन्मलेले मूल मध्ये यांचं नाव टाकतो. अरे चांगलंय, चालतंय. हो, चालतंय. अरे काय चालतंय? नसते. फोन घ्या. हे वाचतोय. हॅलो. हा हॅलो, मी आरदाड बोलतोय. हा बोल आरदाड. आत्ताच पेपर वाचून कळलं, वाईट झालं राव.
माधव काळबांडे तसा चांगला माणूस होता. हा चांगला होता ना. हा बोल माझ्या बायकोशी बोल. हा, तुम्ही कोण बोलता? हा मीच बोलतोय माधव काळबांडे. अच्छा, कसे काय गेले हो तुम्ही? अरे त्याचं काय झालं सकाळी. काय सांगताय? अरे काय बोलतोस कळतं का? मी जिवंत आहे अजून. हो RIP. सॉरी. हे बोल. यांचं फायनल करूया का? हे तुझ्यामुळे झालं सगळं. नाही थांबा त्यांचं ते करतात ना उद्याच्या ह्याच्यात उद्याच्या ह्याच्यात हात लावा याला. तिकडे ठेवा. धरा तुम्ही तिकडे. करा जरा सुतडीने आणली. हा आणली. तिकडे दिलीच नव्हती. अरे हळू वहिनी सगळं सामान आणलंय. हे बांबू हे मडक या अगरबत्त्या सगळं आणलं बा. वा याला म्हणतात शेजार धर्म. सगळं आणलेलं व्यवस्थित. अहो पण भाऊजी काय अहो नाही तसं नाही. मग एकटी बाई कुठ परत राहा करणार का? वहिनी धीर सोडू नका तू. नाही म्हणजे धीर सोडू नका. मी आहे. अहो पण भाऊजी अहो तस काय नका. हा घाबरायचं कारण नाही. भजन लावू आपण. मोठं भजन पार्टी लावू. अहो पण मी अहो तसं नाही पण खरं सांगू का आपला साहेब आहे की नाही साहेब असा अचानक जायला नको पाहिजे होता. बहुत दिलदार माणूस होता. बहुत मायाळू माणूस होता. आपला दिलेला दूध आहे की नाही बहिणी कधी कधी जर फाटला की नाही कधी सुद्धा टाकून देत नव्हता. एकटा सगळा दूध पिऊन टाकायचा नासलेला. 3 दिवस असा जाऊन पळून घायला यायचा पण कधी दूध टाकून देत नव्हता. कधी माझा पैसा पण कापला नाही. बहिणी खरं सांगू तुम्हाला आम्ही दोघं आहे की नाही दोघं असा एकत्र मळायचो. काय हे मळायचे? बहिणी तुम्हाला आहे की नाही साहेब बहुत घाबरत होता. त्याच्यामुळे पुरी आहे की नाही तो माझ्या खिच्यामध्ये लपवून ठेवायचा. काय हो खरंय का? आता मेलेल्या माणसाबद्दल खोटं कशाला बोलायचं. बरोबर आहे. बहिणी जरा 2 मिनिटं थांबा. जरा दूध आणलेलं आहे मी. दूध आणलेलं आहे. एवढं कशाला? असू द्या बहिणी. आता माणूस मेलेला आहे. पाहुणा येतो राबळा येतो त्याचा चहा पाण्याला उपयोगी पडेल. नाही अशा टायमाला दुधाचा नाही कोरा चहा आला. अरे ग बसा रे बाबांनो काय नाही झालंय तसलं. जिवंत आहेत ते हे बघा. मग जिवंत मी मेलोय का? अहो तेच सांगते मी ती चुकून पेपरात बातमी आली होती. माय मिस्टेक. असं कसं? अरे मग ही केलेली मेहनत वाया गेली ना. अजिबात वाया जात नाही. अजिबात वाया जाणार नाही. लिहून घ्या तुम्ही. आमच्या गावाकडे आहे की नाही गावाकडे आमच्या चुलत्याची मेलेल्याची बातमी अशी पेपरमध्ये खोटी छापून आलेली होती. पण एका आठवड्याभरात बातमी खरी झाली. आमचा चुलता मरून गेला. अच्छा म्हणजे आठवड्याभरात माणूस जाणार. लिहून घ्या तुम्ही. थांबा मला एक सांगा तुम्ही ते पेपरामध्ये बातमी आलेली होती की नाही ओ बातमी आहे ओ कलर मध्ये होती का ब्लॅक अँड व्हाईट? नाही 150 रुपये दिले होते ना. कलर छापली होती. मग लिहून घ्या तुम्ही. मारणार 101% पुढच्या आठवड्यामध्ये मारणार. अरे दुधाचं बिल तुला नीट लिहिता येत नाही. तू काय लिहून घ्या म्हणतोस रे? खोटं वाटत असेल माझ्या तर बघ पुढच्या आठवड्यात तू मरतय का. याचा तर हा माझ्या मरणावरच टपलाय. मरणावरच टपले तुम्हाला. चला येतो मी पण. तू कुठं चाल? तुझ्यामुळे झाले सगळं. चालला कुठं तू? सॉरी ना आता झाली ना चूक. हे बघा ही चूक मी केली ना. मी निस्तरतो. कशी? एक मिनिट कुठे आहे तो फोटो मला दाखवा. हे बघा हा तुमचा फोटो आहे ना. 1 मिनिट
हे बघा असं मस्त. हे बघा मस्त दाढी मिशी काढली तुम्हाला आता. आता ओळखता येते का सांगा बरं? नाही. वाटतंय का हे? वाटतंय का बघा बरं? वेगळं है ना, वेगळे वाटतंय ना. वेगळे. झालं प्रॉब्लेम सॉल्व. हो पण हे आमच्या घरच्या पेपरचं झालं, बाकीच्यांच्या पेपरचं काय? हा हे बघा फक्त सोसायटीमध्येच पेपर वाटला इथं. हा. बाकीचा पेपर नाक्यावरच आहे. पटकन तुम्ही हा पेन घ्या, मस्त नाक्यावर जा आणि पेपर वाटायच्या आधी ना दाढी मिशा काढत बसा. वा वा हाय हे का मस्त आहे. नाही? मस्त आहे. त्याला काय होतंय? चला लागा का आम्हाला. जाऊया ना. जाऊया कुठे चाललो? हो पोलीस कसं काय आले बरं? का? हाच आहे तो, घ्या याला ताब्यात. हा, घ्या पकडा आला, पकडा याला, सोडू नका. पकडा, सोडू नका त्याला. अरे वा, एका काय जागेत थांब ना. आजशी काय केलं या माणसानं पेपर मध्ये? थांब थांब इथंच थांबा. नेमकं कोणाला धरायला आले तुम्ही? त्यांना यांना तुम्हाला धरायला आले ते मला. यांनी काय केलं? हे बघा इंग्रजी पेपर मध्ये यांचा फोटो छापून आलाय. काय? वॉन्टेड आहे हा. वॉन्टेड मी? अरे काय केलं काय काय मी केलंय? साहेब? ATM ची व्हॅन लुटली यांनी. अरे देवा, तुम्ही ATM पाहिलं. ची व्हॅन? काय हो तुम्ही ATM ची व्हॅन लुटली आणि परवा पार्लर साठी 1200 रुपये मागितले तर नाही दिले तुम्ही मला. मी कुठं लुटली ATM ची बँक? काहीतरी ह्यानंच काहीतरी घोळ एक केला. मिनिट बघू, पेपर बघू. अरे आमचाच इंग्रजी पेपर आहे, याच्यामध्ये यांचा वॉन्टेड म्हणून छापून आलाय. अजून किती भाषेत येतो हा पेपर? 14. आणि सगळ्या भाषेमध्ये काहीतरी तुमचं वेगळंच काहीतरी झालेलं आणि प्रत्येक भाषेच्या पेपरमध्ये तुमचा फोटो वेगळ्या नावाने छापून आलाय बहुतेक. तुम्हाला एवढं करायला कोणी सांगितलं होतं? हा जरा चुकच झाली माझी. हे बघा तुम्हाला जे काय बोलायचं असेल पोलीस स्टेशन मध्ये येऊन बोला. घ्या रे याला. हा, चला. एक मिनिट जावंच साहेब. लागेल. साहेब मला सांगा, ते ATMचं मशीन फोडलं त्याच्याबद्दल किती शिक्षा आहे मला? 7 वर्ष कुठे नाही गेला. मग मी अजून एक गुन्हा केला, मर्डर वगैरे केला, तर मला किती शिक्षा होईल? 14 वर्ष. हा ना, मग थांबा, ह्याच्या गोळ्यात घालतो ना. तुम्ही बाहेर- हे काय- हो, वहिनी, हो, वहिनी. आता मी येणार आहे या बाजूला, अशोक पत्की सरांकडे मी येणार आहे. खर तर ते हार्मोनियम तिकडून उचलूच नका असं मी सांगितलं होतं, कारण ते आम्हाला लागतंच. ते जेव्हा जेव्हा येतात तेव्हा इतकं गोड व्यक्तिमत्व आणि तितकंच गोड काम पण आहे त्यांचं. नेहमी झी मराठी लावलं की अशोक पत्की सरांच्या गाण्यापासूनच सुरुवात होते आणि इतकी अविरत भारी भारी गाणी तुम्ही केलेली आहेत. लॉकडाऊनच्या काळात सुद्धा अनेक जण तुमची गाणी ऐकत होते आणि लॉकडाऊन छान करत होते. तुम्ही हा वेळ कसा घालवला? सुरुवातीला काय कळे ना कसं काय करायचं ते. तेव्हा अशोक म्हणाला तसं झोपा काढल्या, मस्त जेवलो बिवलो आणि सगळं चाललं होतं. म्हणजे त्याचाही कंटाळा यायला लागला. मग चिकन खाणार, फिश खाणार, किती खाणार. मग ते मग म्हटलं आता जरा बघूया. तर हल्ली नवीन कवी बिबी येतात, ते गाणी विणी पाठवतात किंवा काय. हो वा. तर ते बघण्यामध्ये काही दिवस गेले. हे बरं नाही ते बरं नाही, कारण मीटरच नसतं पहिलं. म्हणजे आमच्या गाण्याला मीटर लागतं गाणं चाल लावण्यासाठी. तर त्याच्यातून 2-4 गाणी मिळाली, मग ती करत बसलो. मग एक छंद लागला, म्हणजे काहीतरी करूया. म्हणजे सुख म्हणजे काय असतं ते मला त्याच्यात मिळत राहिलं. अरे हे चांगलं आहे, हे चांगलं आहे. आणि मग नाही म्हटलं तरी 100 गाणी मी तयार केली. ह्या 100. त्याला आता पॉलिश बिलिश करावं लागेल, पण एक तयार करून ठेवलंय. स्टॉक काय म्हणतात, बँक तयार झाली. आता जरा सुरू आहे. आता नवीन सिरियल सुरू झाली, येऊ कशी कशी नांदायला. तर त्याचं टायटल केलं मध्ये. ते पहिलं माझं रेकॉर्डिंग होतं 8 महिन्यातलं. वा वा वा. अरे वा. एक झलक ऐकायला आवडेल आम्हाला आज इकडे. लग बग सासूबाई बग बग सुनबाई आणली नांदायला. हो लग बग सासूबाई बग बग सुनबाई आणली नांदायला. चुलीपाशी ठेवली रांदायला. लग बग सासूबाई बग बग तुला आणली नांदायला. ठेव कशी कशी मी
ठेव कशी कशी मी नांदायला, ठेव कशी कशी मी नांदायला, येऊ कशी तशी मी नांदायला. हार्मोनियम आणि सरांचा सूर एवढं असलं ना काही नको. बघा ना कुठलं म्युझिक गरजेचं वाटतच नाही. सगळी गंमत त्याच्यातच आहे खरं तर. म्हणजे आपण दर आठवड्याला इकडे भेटतो डॉक्टर. हा सर, आपण दर आठवड्याला इकडे भेटतो. मी असं मगासपासून विचार करतोय की आज जरा एपिसोडचा सूर वेगळा लागलाय. मग आज मजा येते. मग आता मला कळलं की पत्की का आलेत. सुरुवातच झाली होती. आज सूर वेगळाच लागला. थँक्यू. सुरुवातच त्याच्यातून झाली होती. कमाल त्याच्यामुळे कमाल. बबड्याला एक चांगला सूर द्या तुम्ही. माझ्या बबड्याला काही बोलू नकोस हं? याच्यामुळे ना त्याचं तसं झालेलं आहे. माझ्या बबड्याला काही बोलायचं नाही. आता सुधारतोय पण टायटल सॉन्ग हिट होणं ही सुरुवात मला वाटतं यांच्यापासून झाली. म्हणजे पूर्वी असायची शीर्षक गीत यायची जायची, पण शीर्षक गीत सुद्धा रिंगटोन असू शकते. हो हो हो. याचं सगळं क्रेडिट अशोक पत्की सरांना. अजून सुद्धा लोक रिंगटोन म्हणून ठेवतात, गाणं म्हणून घरात वाजवतात. आणि तीच गाणी जी पूर्ववत चालत आलेली आहेत, इतकी वर्ष झाली जुन्या सिरियल्स टायटल सॉन्गमुळे सिरियल लक्षात आहेत. होय. मला त्यामुळे आता आम्हाला त्यातलं एक तुम्हाला जे आवडेल ते सर थोडं नवीन ऐकवतो सर. नक्की कुठलंही चालेल. हाक देता तुला साध जाते मला, वेगळे प्रेम हे वेगळा सोहळा, कोण जाणे जीवनाचा खेळ आहे हा कसा, चेहराही तूच माझा, तूच माझा आरसा, तुला पाहते रे, तुला पाहते रे. त्या बाबतीत मी लकी आहे. हा मला एक गाणं यांचं असं मिळालंय हा. की जे गाणं मी कधी विसरू शकत नाही आणि जे सादर करताना मी स्वतःच त्यात वाहत गेलो होतो. अशोकजी प्लीज. हा Yes, आज ताई, तर तुम्ही असा सांगा. योग आहे. किती छान योग आहे. माझं गाणं म्हणतंय हो यस. फार फार टचिंग गाणं. अप्रतिम गाणं. वा वा वा. आज तर एपिसोड बनलाय. नकळता असे होऊन मागून येते, सुखाची पुन्हा दुःख चाहूल घेते. नकळता असे होऊन मागून येते, सुखाची पुन्हा दुःख चाहूल घेते. किती दान हे नव्याने हसावे, किती रंग या जीवनाचे पहावे. नकळता असे होऊन मागून येते, सुखाचे पुन्हा दुःख चाहूल घेते. होणं नाही अजून काटाला माझ्या. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. असा आनंद तुम्ही वाटत राहा सर वर्षानुवर्षे. थँक्यू. आता येणार आहे अशोक खंडे सर तुमच्याकडे. बोला. खर तर लॉकडाऊन मध्ये आम्ही तुम्हाला न्यूज चॅनलच्या माध्यमातून बघत होतो. तुम्ही व्यक्त होत होता, तुम्ही गाणी गाऊन सगळ्यांचं मनोरंजन करत होतात. 8 मार्चला मराठी बाणाचा 2000वा प्रयोग झाला षण्मुखानंद हॉलला. 8 मार्चला मराठी बाणाचा 2000वा प्रयोग संपला. आमच्या 125 कलाकारांचा सूर थांबला, आमच्या 125 कलाकारांचा रोजगार थांबला. मग मी, बायको आणि माझा मुलगा आम्ही तिघांनी असा विचार केला की आपण आपल्या सगळ्या 125 कलाकारांना दर महिन्याला मानधन देत राहू. आणि आम्ही त्या 125 कलाकारांपैकी जवळजवळ 25-30 कलाकार असे आहेत की जे खरोखर सस्टेन होऊ शकतात, ज्यांना इन्कम आहे. त्यांना मी अपील केलं की तुम्ही सांगा तुम्हाला. आजसुद्धा मी डिसेंबर महिन्यापर्यंत आजसुद्धा मी त्यांना महिन्याला 3 ते 4 लाख रुपये देतो आहे. कारण
मी एक निर्माता आहे. मला ज्या मराठी बाणाने किंवा मला ज्या चौरंगाने कीर्ती दिली, त्या कीर्तीमध्ये पैसा किती दिला हा नंतरचा मुद्दा आहे, कोणी मोजू नाही शकत. ही कीर्ती जी दिली त्याच्यामध्ये त्यांचा सुद्धा घाम आहे, ह्याचा मी माझ्यावरती हे ठेवला. आणि माझा म्हणून सुख म्हणजे काय असतं ते सुख मला इथे मिळालं. आणि मग मी ज्या दिवशी मार्केटला जायचं बंद झालो त्या दिवशीपासून मी एक वेगळं खेळणं मला मिळालं. माझा नातू, मी नुकताच सीझन संपला आणि यायचं थांबलो होतो आणि त्यावेळेला सगळं ते बंद झालं होतं ना 21 तारखेला. आणि माझा नातू खिडकीत बसून, आमच्या समोर असं झाड आहे पिंपळाचं आणि त्याच्यावर प्रचंड कावळे असतात, तो खिडकीत बसून 4 वर्षाचा कोणी काय कसा पृथ्वीवर परिणाम झालाय. तुम्ही घरी जा लवकर, पोलीसवाले येत आहेत पकडायला, तुम्ही घरी जा लवकर, पोलीसवाले येत आहेत पकडायला. अक्षरशः माझ्या डोळ्यातून अश्रू आले की ह्या पृथ्वी तलावरती आज मितीला किती मोठा बदल झालाय. गेली 8 महिने मी सतत चिंतन केलं, सतत मागे वळून बघितलं. मग मी त्याच्यातून काय झालं माझं, आता समजा अण्णा आहेत, काडीलकरांपासून आत्तापर्यंत गडकऱ्यांपासून कोणाची नाटकं पाठ नाही, अख्खी नक्कल पाठ. रोहिणी आहे, क नावाची एकांकिका होती, क म्हणजे कंटाळ, क आणि म, ती मला आठवते. मित्राची गोष्ट आठवते, त्याच्यावर सायकल चालवत येणारी आठवते. मोहन जोशी जो टेम्पोचा ड्रायव्हर होता, नटसम्राट झाला. आणि खऱ्या अर्थाने नटसम्राट झाला, काय कोणी केला नाही. आलं लक्षामध्ये. अशोक सराफची मी बसवायला घेतली. सुरुवातीच्या काळामध्ये सगळ्या एकांकिका, राज्यनाट्य स्पर्धा वगैरे हे सगळ्या याच्यामध्ये मी होतो. तर ती स्लॅपस्टिक कॉमेडियन ते सगळे ते ॲक्शन करून ना दमायला व्हायचं रे. तर मग आणि बरं मी आलो ना, मी अशोकची भूमिका करायचो, दिग्दर्शन पण मीच करायचो. आणि कोणी आला ना, अरे अशोक सराफने काय केली होती माहिती आहे, जबरदस्त. म्हणजे मग त्याच्यानंतर त्याची हमीदाबाईची कोठी बघितली, अरे हा वेगळाच भाग तिकडे आहे. मग त्याचा ममद्या बघितला, तो तर वेगळाच आहे. निवेदिता, आज माझी ही आमच्या कॉलेजमध्ये रिहर्सल द्यायची, आमच्या कॉलेजला नव्हती, आमच्या कॉलेजला एवढ्या सुंदर मुली नव्हत्या. एक बारीक खंत होती त्याच्यात, एक बारीक ही रिहर्सल द्यायची. बरं, नटी म्हटल्यानंतर तुम्हाला माहिती आहे ना की नटी म्हटल्यानंतर साधारण दरवाजातून डोकावून कोणतरी बघणार. आणि जिमखाना कमिटीचा मी सेक्रेटरी अशोक पत्की, ज्यांच्याकडे मी पहिलं प्लेबॅक गाणं गायलं. वा. तुमच्या सिनियर लोकांमध्ये मी मोस्ट ज्युनियर आहे. तर हे सुख आहे. वा. ह्या सुखासाठी आपण जे आयुष्यभर, म्हणजे मगाशी रोहिणीने सांगितलं की मला आनंद मिळतो, मला असं वाटतं की माझ्यामुळे जर कोणाला आनंद मिळतो ना, ते सर्वात मोठं सुख आहे. वा 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 वा, क्या बात. वा 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 वा. प्रेक्षकांनो, सुपरस्टार्स म्हटलं की त्यांच्या मागे धावत येणारं यश सुद्धा आलंच. अशाच खऱ्या यशाचा सुगंध सर्वत्र पसरवणाऱ्या डेन्व्हर संस्थेतर्फे आपण महाराष्ट्राच्या एका स्टारच्या यशाची गोष्ट जाणून घेणार आहोत. आज ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी सर आपल्या बरोबर आहेत. मला त्यांना विचारायचंय की सर, तुमच्या यशाचं रहस्य काय असं तुम्हाला वाटतं? प्रामाणिक कष्ट. वा. कष्ट करत राहा, मार्ग आपोआप निघतात. वा 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 वा. सर, तुमच्या या यशाचा सुगंध असाच दरवळत राहो डेन्व्हर प्रमाणे. डेन्व्हर कडून तुम्हाला मिळतंय एक गिफ्ट हॅम्पर. आजच्या अचीवर्स साठी आहे प्रीमियम फ्रेग्रन्सेसची मोठी रेंज, डेन्व्हर डिओड्रंट्स आणि परफ्युम्स फॉर मेन. तेव्हा तुम्हीही म्हणाल डेन्व्हर, द सेंट ऑफ माय सक्सेस. आणि आता तुमच्या ज्या सुनबाई आहे तिकडे, त्यांना मी विनंती करत नाही की तुम्ही त्यांना ते गिफ्ट द्यायचं. तर मंडळी, आता आपल्या वेगळ्या सेगमेंटकडे आपण वळणार आहोत, ज्याचं नाव आहे जादूचा फोन. कालच्या भागामध्ये एक जादूचा फोन आलेला होता आणि तो मोहन जोशी यांना आलेला होता. आता बघायचंय की आजच्या भागात कुणाचा फोन येणार आहे आणि त्यासाठी मी फोन देणार आहे रोहिणीताईंकडे. हेलो, हाय, आई एम फाइन श्री जी. पहली बार जब मैंने मेरे मेकअप मैन को श्री करके बोला था तो अचानक आपने ऐसे चमक के जो देखा था ना, तब मुझे इतनी शर्म आई थी कि मैंने आपको नहीं बुलाया था, मेरे मेकअप मैन को बुलाया था.
क्योंकि आपको भी श्री बोलते हैं और उसका नाम भी श्री था। उसके बाद मैंने बहुत ही हल्के से उसको बुलाना शुरू किया था, याद है मुझे। लेकिन जो जी नहीं, उसके लिए मैं आपको थैंक यू बोलना चाहती हूँ, क्योंकि जब वो मेकअप का सीन आया था, याद है, और मैं मेकअप करके आई थी, और हाँ, तब पंकज वॉज नॉट सेटिस्फाइड कि नहीं रोहिणी और कुछ करना चाहिए, और कुछ करना चाहिए, और देन यू योरसेल्फ ऑप्टेड टू हेल्प मी आउट। और जो आपने जो मेकअप किया था ना, आई जस्ट कुडंट बिलीव माई सेल्फ कि इतना अच्छा हो सकता है वो। एंड दैट सीन वॉज ब्यूटिफुली डन, यस, एंड आई थैंक यू फॉर दैट। जो एक अनफॉरगेटेबल सीन हुआ है हमारे साथ, जी जी। लेकिन बाद में हमारी मुलाकात नहीं हुई, लेकिन इंग्लिश में जो आपने रोल किया था, उसके लिए मैं आपको बहुत कॉम्प्लीमेंट देना चाहती थी। इट वॉज आउट ऑफ दिस वर्ल्ड। थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। आई एम सो प्राउड ऑफ यू, आई एम सो प्राउड ऑफ यू, एंड आई एम सो प्राउड ऑफ माई सेल्फ दैट आई वर्कड विथ यू। थैंक यू सो मच। थैंक्स। ओके, बाय, मिलते हैं। थैंक यू, थैंक्स। वाह, खूप छान वाटलं मंडळी की या 3 भागांमध्ये महाराष्ट्राचे हे लाडके चेहरे, हे एव्हरग्रीन सितारे या मंचावरती आले। पुन्हा एकदा आपले मनापासून आभार आणि पुढच्या तुमच्या सगळ्या कलाकृतींना खूप साऱ्या शुभेच्छा देत आत्तापुरतं आपण थांबूयात, भेटूयात पुढच्या भागात याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या, लेडीज जिंदाबाद।